नमस्कार. आधुनिक कार्डिओलॉजी आणि हजारो वर्ष जुनं आयुर्वेद या दोन गोष्टी खरंच एकत्र येऊ शकतात का? विशेषतः जेव्हा विषय हृदयाच्या आरोग्याचा असतो. तर आजच्या या विश्लेषणात आपण हेच समजून घेणार आहोत की रोगाच्या मुळाशी जाण्यासाठी या दोन्ही विज्ञानांना एकत्र कसं आणता येईल. चला तर मग सुरू करूया. सुरुवात करूया एका अशा आरोग्य संकटाने जे खूप गंभीर आहे आणि विशेषतः एका विशिष्ट लोकसंख्येवर त्याचा जास्त परिणाम होतोय. आणि ही आकडेवारी खरंच खूप धक्कादायक आहे. बघा, दक्षिण आशियाई लोकांमध्ये हृदयविकाराचा धोका इतरांपेक्षा खूपच जास्त आहे. आणि इथे एक विचित्र गोष्ट दिसते, ज्याला थिन फॅट फिनोटाईप म्हणतात. म्हणजे काय? तर व्यक्ती बाहेरून अगदी बारीक फिट दिसेल, पण शरीराच्या आत मात्र धोकादायक चरबी जमा झालेली असते. विचार करा, भारतात दरवर्षी जवळपास 45 लाख लोक हृदयविकाराने दगावतात. आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा सरासरी वय जगाच्या सरासरीपेक्षा तब्बल 10 वर्षांनी कमी आहे. आणि हा आकडा तर थक्क करणारा आहे. विचार करा, पाश्चिमात्य लोकांच्या तुलनेत कोलेस्ट्रॉलची पातळी अगदी सारखी असूनही दक्षिण आशियाई लोकांना कोरोनरी धमनी रोगाचा धोका तब्बल 300% जास्त असतो. यावरून हे स्पष्ट होतं की धोका मोजण्यासाठी आपण फक्त कोलेस्ट्रॉलच्या आकड्यांवर अवलंबून राहू शकत नाही. तर आपण समस्येपर्यंत तर आलो आहोत. आता हीच समस्या समजून घेण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनांकडे बघूया. इथे आपल्याला दोन पूर्णपणे वेगळी जगं दिसतात. बघा, एका बाजूला आहे आधुनिक विज्ञान, जे हृदयाला फक्त एक मशीन, एक यांत्रिक पंप समजतं. आणि दुसऱ्या बाजूला आहे आयुर्वेद, जे हृदयाला आपल्या भावनांचं आणि आपल्या जीवनशक्तीचं म्हणजे ओजसचं केंद्र मानतं. या आयुर्वेदिक दृष्टिकोनातून पाहिलं तर दीर्घकाळचा ताण थेट आपल्या या जीवनशक्तीवरच हल्ला करतो आणि हृदयाला आतून पोखरून काढतो. चला, आता या नवीन एकात्मिक दृष्टिकोनातून हृदयरोगाच्या मूळ कारणांचा शोध घेऊया. तर मग ही सगळी समस्या नेमकी सुरू कशी होते? आयुर्वेदानुसार याचं मूळ आपल्या पचनशक्तीमध्ये आहे, ज्याला अग्नी म्हणतात. जेव्हा हा अग्नी मंदावतो तेव्हा खाल्लेलं अन्न नीट पचण्याऐवजी ते शरीरात सडायला लागतं आणि त्यातून आम नावाचा एक चिकट विषारी पदार्थ तयार होतो. आणि हाच आम मग रक्तप्रवाहात मिसळून आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये अडथळे निर्माण करतो. बरं, मग हा आम म्हणजे नेमकं काय आहे? एकदम सोप्या भाषेत सांगतो. हा आपल्या शरीरातला तो चिकट कचरा आहे, जो पचन नीट न झाल्यामुळे तयार होतो. आणि हाच कचरा आपल्या रक्तवाहिन्यांमध्ये जाऊन साठतो. आजचं विज्ञान ज्याला प्लाक किंवा एथेरोस्क्लेरोसिस म्हणतं ना, तोच हा आन. म्हणजे बघा, दोन्ही विज्ञान बोलतायत एकाच गोष्टीबद्दल, फक्त शब्द वेगळे आहेत. इंटरेस्टिंग आहे ना? आणि खरं तर इथेच दोन्ही विज्ञान आश्चर्यकारकपणे एकत्र येतात. बघा, आधुनिक वैद्यकशास्त्र ज्याला सिम्पॅथेटिक ओव्हरड्राईव्ह म्हणतं, त्यालाच आयुर्वेद अतिउग्र किंवा तीव्र ताण म्हणतं. आणि दोन्ही हे मान्य करतात की मूळ समस्या एकच आहे, ती म्हणजे एंडोथिलियल डिस्फंक्शन. सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या रक्तवाहिन्यांच्या नाजूक आतल्या आवरणाला झालेली इजा. ठीक आहे, तर आपण समस्येचा मुळापर्यंत पोहोचलो आहोत. आता जरा उपायांबद्दल बोलूया. सुरुवात करूया काही अगदी मूलभूत तत्वांपासून, जी प्रत्येकाच्या आरोग्याचा पाया मजबूत करू शकतात. ही 5 तत्व म्हणजे निरोगी हृदयाचा पायाच आहेत. थोडक्यात सांगायचं तर आहारात मीठ कमी करा, जास्त करून वनस्पतींवर आधारित ताजा सात्विक आहार घ्या आणि सगळ्यात महत्त्वाचं, जेवणाच्या वेळा पाळा. ही अगदी सोपी तत्व प्रत्येकाचा रक्तदाब नियंत्रणात ठेवायला मदत करतात. पण या दृष्टिकोनाची खरी ताकद नुसत्या सामान्य नियमांमध्ये नाहीये, तर ती आहे प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार, म्हणजेच त्याच्या युनिक प्रोफाईलनुसार आहार आणि जीवनशैली ठरवण्यात. उदाहरणार्थ, ज्या लोकांची प्रकृती वातप्रधान असते, त्यांच्यामध्ये हृदयाचे ठोके अनियमित असणं, उगाचच चिंता वाटणं आणि रक्तदाब सतत कमी जास्त होणं अशी लक्षणं दिसतात. अशा लोकांसाठी स्थिरता देणारं आणि पौष्टिक अन्न गरजेचं असतं. त्यांनी कोरडे आणि उत्तेजक पदार्थ जसं की कॉफी किंवा थंड सॅलेड टाळलेलेच बरे. याच्या अगदी उलट पित्त प्रकृतीच्या लोकांमध्ये सतत हाय ब्लड प्रेशर आणि शरीरात जळजळ होण्याची समस्या असते. त्यांच्यासाठी थंड आणि तुरट चवीचे पदार्थ जसं की काकडी आणि डाळिंब खूप फायदेशीर ठरतात. तर मसालेदार, आंबट आणि तळलेले पदार्थ त्यांच्यासाठी अक्षरशः विषासारखे आहेत. आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे आलो आहोत. हा एक सुवर्ण नियम आहे आणि तो समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. हे समजून घेणं खूप खूप महत्त्वाचं आहे.
समजा जिने चढताना छातीत जडपणा जाणवतोय, तर हे एक चेतावणीचं लक्षण आहे, ज्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. पण जर छातीत असह्य वेदना होत असतील, तर ते एक आपत्कालीन लक्षण आहे. अशावेळी विचार न करता त्वरित हॉस्पिटल गाठलं पाहिजे. आणि हा आहे तो सुवर्ण नियम. ही गोष्ट अगदी स्पष्टपणे समजून घ्या. हा जो एकात्मिक दृष्टिकोन आहे तो रोग टाळण्यासाठी म्हणजे प्रिव्हेन्शनसाठी आणि जुनाट आजारातून हळूहळू बरं होण्यासाठी आहे. पण जर हृदयविकाराचा तीव्र झटका आला असेल तर त्यावेळेस तो अँजिओप्लास्टी किंवा स्टेंट्ससारख्या आपत्कालीन वैद्यकीय उपचारांना अजिबात पर्याय नाही. हे लक्षात ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे. तर मग शेवटी प्रश्न हा उरतो की आरोग्याचं भविष्य खरंच प्राचीन ज्ञानाला आधुनिक विज्ञानाशी जोडण्यात आहे का? याचं उत्तर कदाचित आपल्या हृदयाच्या आरोग्याइतकंच महत्त्वाचं असेल. यावर विचार नक्की करा.